नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 10 क्लास 7 चा. ओके, मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 10 मध्ये 1 to 6 टोटल क्वेश्चन दिलेले आहे आपल्याला. हे आपण काय करणार आहे, अभ्यासणार आहोत. चला तुम्ही सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चनला. फर्स्ट क्वेश्चन आहे, विच नंबर इज नायदर अ प्राइम नंबर और अ कॉम्पोजिट नंबर. कोणता असा नंबर आहे तो प्राइम नंबरही नाही आणि कॉम्पोजिट नंबरही नाही. तर आता मी इथे आन्सर बघू. अ 1 इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कॉम्पोजिट नंबर. 1 हा असा नंबर आहे तो प्राइम नंबरही नाही आणि कॉम्पोजिट नंबरही नाही. आलं लक्षात. आता ते कसं ते मी तुम्हाला हे फॅक्टर पाडून दाखवतो. फॅक्टर मध्ये कसे पाडता, फॅक्टर 1 चा फॅक्टर 1 आहे. 1 हा कोणत्या टेबलमध्ये येतो. ओके, 2 कोणत्या टेबलमध्ये येतो, 1 च्या येतो आणि 2 च्या टेबलमध्ये येतो. 3 1 आणि 3. फॅक्टर ऑफ 4 काय, 1 2 आणि 4. 1 into 4 4, 2 2 जा 4 आणि 4 1 जा 4. आलं लक्षात. असे सर्व फॅक्टर मी 10 पर्यंत पाडून दिले तुम्हाला फक्त समजून सांगण्यासाठी. आता तुम्हाला प्राइम नंबर म्हणजे काय ते मी सांगतो पहिले. आता प्राइम नंबर म्हणजे काय, असा नंबर, प्राइम नंबर आर अ नॅचरल नंबर that are divisible by only one and the number itself. म्हणजे असा नंबर की जो फक्त 1 नी आणि त्याच्या इट सेल्फनी काय होतो, डिवायजेबल होतो, म्हणजे त्याला भाग देतो. आलं लक्षात. असा नंबर म्हणजे तो झाला आपला काय झाला, प्राइम नंबर. आता याच्यामध्ये प्राइम नंबर काय आहे, आता को प्राइम नंबर तुम्हाला काय नाही तरी प्राइम नंबर नॉर कॉम्पोजिट नंबर तो कोणता झाला तुमचा, हा 1 झालेला आहे. ओके, आता तुम्हाला काय प्राइम नंबर, प्राइम नंबर कोणकोणते काय सांगितलं, नॅशनल नंबर दॅट आर डिवायजेबल बाय ओनली 1 अँड नंबर इटसेल्फ. असे कोणकोणते, 1 आणि 2. 1 नंबर आहे याच्यामध्ये आणि 2 आहे. 1 3, नंतर कोणता आहे 1 5, 1 7, नंतर आहे कोणता नाही. आता नेक्स्ट आपण बघूया कॉम्पोजिट नंबर. कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय, कॉम्पोजिट नंबर इज अ नॅचरल नंबर ओके, और पॉझिटिव्ह इंटिजर पाहिजे तो, त्याला पॉझिटिव्ह साईन पाहिजे. विच हॅज मोर दॅन 2 फॅक्टर. मोर दॅन किती फॅक्टर असतात, 2 फॅक्टर असतात. बघा इथं कोणते 4 चे फॅक्टर 1 2 आणि 4. हा काय झाला तुमचा कॉम्पोजिट नंबर. नंतर कोणता आहे 6 हा कॉम्पोजिट नंबर आहे. नंतर 8 हा कॉम्पोजिट नंबर आहे. 9 आणि 10 हे म्हणजे तुमचे कॉम्पोजिट नंबर. म्हणजे तुम्हाला कळालं प्राइम नंबर म्हणजे काय, कॉम्पोजिट नंबर म्हणजे काय. आलं लक्षात. याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ करायचं नाही आहे, हे तुम्हाला आन्सर लिहायचं नाहीये. ओके, आन्सर तुमचं फक्त काय एवढंच आन्सर आहे, 1 इज नायदर अ प्राइम नंबर नॉर अ कॉम्पोजिट नंबर. एवढंच तुमचं आन्सर आहे. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग आर पेयर्स ऑफ कोप्राइम नंबर. ओके, अशी कोणती पेयर्स आहे ती कोप्राइम आहे. याच्यामध्ये फॅक्टर आपल्याला अगोदर पाडावं लागतील, त्याच्यानंतर तुम्हाला काय कोप्राइम म्हणजे काय ते सांगतो मी. ओके, आता अगोदर काय करायचे, तुम्हाला फॅक्टर पाडून घ्यायचे. फॅक्टर कशाचे, 8 आणि फर्स्ट एक्झाम्पल काय 8 आणि 14. ओके, त्याच्यामध्ये आपण काय फॅक्टर 8 चे पाडून घेत आहोत. 8 चे फॅक्टर काय, 8 ला कसे डिवायडेड होईल, 1 ने होईल. 1 8 जा 8, 2 4 जा 8 आणि 4 2 जा 8 आणि 8 8 1 जा 8 झालं. हे 8 चे फॅक्टर पाडून आपले. नेक्स्ट काय आहे तुमची 14 चे फॅक्टर. 14 कशा टेबलमध्ये 1 ने डिवाइड होतो, 2 ने होतो, 7 ने आणि 14 वजा 14 म्हणजे 14 चे पण आपण फॅक्टर पाडून घेतले. ओके, हे दोन्ही झाले तुमचे. नंतर याच्यामध्ये तुम्हाला कॉमन फॅक्टर काय, आता कॉमन फॅक्टर कसे काढशाल तुम्ही, कॉमन फॅक्टर काढताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, सेम दोन्ही याच्या सेम फॅक्टर कोणते. आता इथे काय आहे 1 आणि 2, इथे 1 आणि 2 हे दोन्ही पाय काय, दोन्ही फॅक्टर मध्ये काय सेम आहे, म्हणून आपण कॉमन फॅक्टर ऑफ 8 and 14 इज 1 and 2 इथे लिहून घेतले. आता 8 and 14 आर नॉट पेअर ऑफ कोप्राइम नंबर. मी तुम्हाला काय सांगितलं होतं, 8 आणि 14 ही आर नॉट अ पेअर ऑफ कोप्राइम नंबर. आता मी तुम्हाला सांगतो कोप्राइम नंबर म्हणजे काय, तुम्हाला आता हे तर कळालंय. ओके, आता याच्यामध्ये कोप्राइम हे नंबर असे असतात
जे नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायजेबल अदर दॅन 1. 1 हा कॉमन असला पाहिजे दोघांमध्ये, बरोबर. 1 हा कॉमन असला पाहिजे आणि 1 पेक्षा दुसरी कोणतीही संख्या काय कॉमन असली नाही पाहिजे. ओके, तिन्ही डिवायडेबल दोघांना झालं नाही पाहिजे. आता इथं 2 आला म्हणजे हा काय झाला तुमचा को प्राईम नंबर नाही. आलं लक्षात. फक्त 1च असा नंबर आहे दोन्ही ह्याच्यात फॅक्टर मध्ये असला पाहिजे आणि दुसरे कोणतेही नंबर दोन्ही ह्याच्यात फॅक्टर मध्ये सेम असले पाहिजेत नाही. त्याला म्हणतात क्रो प्राईम पेअर. ओके, आता 8 आणि 14 आहे का, कारण इथं 1 पण आहे 2 पण आहे. 1 आणि 2 म्हणजे 2 हाच आहे तुमचा असल्यामुळे तुमचा हा काय 8 आणि 14 हा नंबर काय होतो, आर नॉट पेअर ऑफ को प्राईम नंबर. तर नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. ओके ओके, सेकंड एक्झाम्पल मध्ये काय करायचंय तुम्हाला, फॅक्टर्स ऑफ 4 आणि 5 चे काय करायचे, फॅक्टर अगोदर पाडून घ्यायचे. अगोदर तुम्हाला फॅक्टर पाडण्याचे. ओके, फॅक्टर ऑफ 4 काय, 4 कशाच्या टेबलमध्ये येतो, 1 च्या 2 च्या आणि 4 च्या. 1 4 चा 4, 2 2 चा 4 आणि 4 1 चा 4. 5 काय 1 आणि 5 यामध्ये बघा 1 आहे, इथं 1 आहे. दुसरा कोणता कॉमन फॅक्टर आहे का, नाही. इथं आपण लिहिताना लिहायचे कॉमन फॅक्टर ऑफ 4 अँड 5 इज 1. किती आलाय मी तुम्हाला काय सांगितलं होतं डेफिनेशन मध्ये कॉमन को प्राईमच्या, नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायडेबल अदर दॅन 1. 1 पेक्षा दुसरा अदर कोणी आहे का कॉमन फॅक्टर दोघांमध्ये, नाहीये. मग हा काय झाला तुमचा, ही पेअर झाली तुमची को प्राईमची. म्हणून देअर 4 अँड 5 आर अ पेअर ऑफ को प्राईम नंबर्स. आलं लक्षात, ही तुमची पेअर झालेली. म्हणजे तुम्हाला विच ऑफ द फॉलोइंग पेअर सांगितलेली को प्राईम, 4 आणि 5 ही तुम्हाला एक पेअर भेटलेली आहे त्याच्यामध्ये. ओके, आता नेक्स्ट आपण बघूया क्वेश्चन. त्याच्यामधला फॅक्टर ऑफ 17 आणि 19 हे आपल्याला पाडून घ्यावं लागतील. 17 काय 1 च्या टेबलमध्ये 17 येतो आणि 17 च्या टेबलमध्ये 17 येतो. तसंच 19 1 च्या टेबलमध्ये येतो आणि 19 च्या टेबलमध्ये येतो. आता कॉमन फॅक्टर काय आले याच्यामध्ये पण बघा 1 आला इथे आणि इथे 1. दुसरा कोणता फॅक्टर आहे का सेम, नाहीये. म्हणून कॉमन फॅक्टर ऑफ 17 अँड 19 इज 1. आता therefore 17 and 19 are a pair of co-prime number. ही काय झाली, को प्राईम नंबर हे झालेली आहे तुमची. ओके, म्हणजे सेकंड तुम्हाला को प्राईमची पेअर भेटलेली आहे. आता फोर्थ एक्झाम्पल आहे तुमचं, याच्यामध्ये काय फॅक्टर ऑफ 27 आणि 15 चे आपल्याला फॅक्टर हे पाडायचे आहे. ओके, लक्षात आलं. आता 27 चे काय 1 3 9 आणि 27 हे फॅक्टर झालेले आहे. 15 चे कसे 1 3 5 15 हे कोणत्या टेबलमध्ये येतात, 27 हा कोणत्या टेबलमध्ये येतो हे तुम्हाला काय करायचं दाखवायचं आहे. म्हणजे ते झाले त्याचे फॅक्टर 27 चे. आता याच्यामध्ये कॉमन काय काय आहे तुमचे बघा, इथे 1 आहे, 1 कॉमन आहे. इथं देअरफॉर कॉमन फॅक्टर ऑफ 27 आणि 15 मध्ये काय लिहिलं आपण 1 लिहिला पहिला. नंतर कोणता कॉमन फॅक्टर आहे 3 हा इथे 3 लिहून घेतला. ओके, लिहिलं इथे 3. नंतर हे बघा इथे 3 लिहून घेतला. 1 कॉमन आहे 3 कॉमन आहे, हे दोन्ही लिहून घेतले. आता मोर दॅन काय 1 पेक्षा अजून एक जास्त कॉमन फॅक्टर झाला म्हणजे ही को प्राईम झाली का तुमची, पेअर झाली को प्राईमची, नाही. But 27 and 15 are not a prime of co-prime numbers. आलं लक्षात. तर तुम्हाला को प्राईम काय नंबर असतात काय नाही हे सर्व मी डिटेल मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, नेक्स्ट बघूया. थर्ड क्वेश्चन, लिस्ट द प्राईम नंबर फ्रॉम 25 to 100 and say how many they are. आता तुम्हाला प्राईम नंबर म्हणजे काय हे माहित असणे आवश्यक आहे. ओके, आता प्राईम नंबर म्हणजे काय मी तुम्हाला इथे अगोदर हे तुम्हाला लिहायचं नाही आहे. ओके, प्राईम नंबर आर अ नॅचरल नंबर दॅट आर डिवायडेबल बाय ओनली 1 अँड द नंबर इटसेल्फ. असा नंबर तो नॅचरल नंबर पाहिजे, डिवायडेबल बाय ओनली 1. कशाने डिवायडेबल झाला पाहिजे, तो फक्त 1 ने डिवायडेबल झाला पाहिजे, हे लक्षात असू द्या. आणि इटसेल्फ म्हणजे काय, तो स्वतः त्याच्या टेबलमध्ये येतो.
आलं लक्षात? असे कोणते नंबर आहे ते तुम्हाला लिहायचे आहे. ही डेफिनेशन तुम्हाला लिहायची नाही आहे. ओके, हे लिहू नका. फक्त आन्सर तुमचं काय लिहायचं आहे तुम्हाला सोल्युशन मध्ये. प्राईम नंबर 29, 31, 37, 41 हे टोटल नंबर तुम्हाला लिहायचे आहे 97 पर्यंत. आता हे बघा, प्राईम नंबर कोणता आहे 29. 29 कशाच्या टेबलमध्ये येतो का? नाही येत. ओके, आता इथं लिहिताना तुम्हाला कुठून कुठपर्यंत सांगितले 25 to 100 पर्यंत सांगितले, हे लक्षात असू द्या. नाही तर तुम्ही म्हणशाल तुम्ही सर 17 नाही घेतलं, 19 नाही घेतलं, 7 नाही घेतला, 3 नाही घेतला. ओके ओके, ते का बरं घेतलं नाही? कारण 25 to 100च्या याच्यामध्ये सांगितलं आहे आपल्याला. कळालं? मग आपण 25च्या नंतर काय येतो? 29 येतो, 31, 37 हे सर्व टोटल प्राईम नंबर येतात. देअर आर टोटल 16 प्राईम नंबर बिटवीन 25 अँड 100. इथं काय विचारलं होतं नाही, पूर्ण क्वेश्चन वाचून घ्या. सी हाऊ मेनी दे आर. मग हे सर्व तुम्हाला काय करायचे? काउंट करायचे. हे बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 आणि हा 16 काय झाली? टोटल आपली प्राईम नंबर झाली बिटवीन कशाच्या? 25 आणि 100च्या मध्ये. ओके, ही डेफिनेशन लिहू नका तुम्ही. डेफिनेशन नाही लिहायची, तुम्हाला फक्त समजण्यासाठी सांगितली. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, write all of the twin prime number from 51 to 100. अशी प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला कळालं ते काय? त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतात, 1 ने डिवायडेबल होतं आणि ते स्वतःच्या टेबलमध्ये असतात. ओके, म्हणजे 1 into 59 59 आणि 59 म्हणता 59. 61चं पण तसंच आहे, 71 आणि 73चं पण तसंच आहे. आता ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? प्राईम नंबर म्हणजे काय? नॅचरल नंबर दॅट आर डिवायडेबल बाय ओनली 1 अँड नंबर इटसेल्फ. हे तुम्हाला मग अगोदर पण सांगितले, हे लिहायचं नाहीये तुम्हाला. ओके, द ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय? इफ द डिफरन्स बिटवीन टू प्राईम नंबर इज 2. त्यांच्यामध्ये डिफरन्स किती पाहिजे? 2 प्राईम नंबर म्हणजे 2चा डिफरन्स काय? 2 प्राईमचा. ओके, देन द 2 प्राईम नंबर्स आर कॉल्ड एज ट्विन प्राईम नंबर. म्हणजे ट्विन प्राईम नंबर म्हणजे तुम्हाला काय कळालं आता? 59 आणि 61 मध्ये कितीचा डिफरन्स आहे? 59 नंतर 60 येतो आणि 61 येतो, म्हणजे कितीचा डिफरन्स झाला? 2 चा डिफरन्स झाला. आलं लक्षात? इथे पण 72 नंतर 73 कितीचा डिफरन्स झाला? 2 चा डिफरन्स झाला. म्हणजे हे तुमचे झाले ट्विन प्राईम नंबर. प्राईम नंबर म्हणजे काय? आर नॅचरल नंबर दॅट आर डिवायडेबल बाय ओनली 1 अँड नंबर इटसेल्फ. असे नंबर तुम्हाला कुठून तर कुठपर्यंत लिहायचे? 51 to 100 पर्यंत लिहायचे. हे दोन नंबर तुम्हाला पेअर्स तुम्हाला भेटलेले आहे ट्विन प्राईम नंबरच्या. चला तर मग नेक्स्ट क्वेश्चन बघूया. 5th क्वेश्चन आहे, राईट द पेअर्स ट्विन प्राईम नंबर फ्रॉम 1 to 50. 1 to 50 काय करायचे? ट्विन प्राईम नंबर आपल्याला शोधायचे आहे. आता पेअर्स ऑफ ट्विन प्राईम नंबर म्हणजे काय तुम्हाला सांगितलेलं अगोदर, तो फक्त त्याच्या स्वतःच्या टेबलमध्ये येतो आणि 1 ने डिवायडेबल होतो. 1 आणि स्वतःच्या टेबलमध्ये. अशी कोणती? 3 आणि 5. ट्विन म्हणजे काय सांगितलं? त्यांच्यामध्ये डिफरन्स किती पाहिजे? 2 याचा, 2 नंबरचा. म्हणजे 3 नंतर काय येतो? 4 आणि नंतर डायरेक्ट 5 असा डिफरन्स असलेला 2 नंबरचा. 3 आणि 5, फर्स्ट, सेकंड, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31 आणि 41, 43. ओके, हे झाले तुमचे ट्विन प्राईम नंबर 1 to 50. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे 6. विच आर द इव्हन प्राईम नंबर. इव्हन प्राईम नंबर कोणता आहे? 2 हा इव्हन प्राईम नंबर आहे. असा जो फॅक्टर जो फक्त 2 ने आणि 1 ने डिवायडेबल होतो आणि तो प्राईम नंबर आहे, इव्हन नंबर, त्याला म्हणतात 2 हा आपला झाला इव्हन प्राईम नंबर.